काल बाजारातून भरपूर प्रमाणामध्ये स्वस्त अशी कोथिंबीर आणली, पण अचानकच आमचं फिरायला जायचं ठरलं. आता या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरचं खायचं म्हटलं की नक्कीच पोटदुखी होणार. म्हणूनच तर ठरवलं आपण घरच्या घरी या कोथिंबीरीपासून थेपले बनवूयात, जे भरपूर काळापर्यंत टिकतात, मऊ लुसलुशीत राहतात आणि महत्त्वाचं म्हणजे बनवायला सोपे. कारण फिरायला जायचं म्हटलं की बाकी ही कामं आलीच ना, तर हे झटपट होणारे थेपले कसे बनवायचे तेच बघूयात. या थेपल्यांवर तुम्ही बघू शकता काय मस्त अशी शाईन आहे. तर याकरिता ना मी एक खास सिक्रेट पदार्थ वापरलाय. त्या पदार्थामुळे थेपले चविष्ट होतात, मऊ लुसलुशीत राहतात आणि भरपूर काळापर्यंत टिकतात. चला तर मग लगेचच या सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्याकरिता मी या ठिकाणी एक जुडी कोथिंबीर घेतली. मस्त अशी हिरवीगार आणि टवटवीत कोथिंबीर आहे बघा. ही मी अगोदरच धुवून कोरडी करून घेतली आहे. ती आपण बारीक चिरून घेऊयात. आता कोथिंबीरीमध्ये ना जास्त देठांचा वापर करायचा नाही. पण मग काढून टाकलेले देठं फेकून देण्यापेक्षा ना एखाद्या भाजीमध्ये वाटणामध्ये वापरा. भाजीला जास्त खमंग टेस्ट येईल. आता ही आपण चिरून घेऊयात. शक्य तेवढी बारीक चिरायची. त्याकरिता काय करायचं, कोथिंबीर मुठीमध्ये पकडायची, मधोमध चिरायची. पुन्हा एकदा एकाच साईडने ही जुळवून घ्यायची आणि बघा किती छान अशी बारीक ही चिरता येतीये. एकसारखी धरलेली असल्यामुळे कुठे बारीक, कुठे जाड असं काही राहिलेलं नाहीये. तर संपूर्ण कोथिंबीर एकसारखी अशी चिरली गेली आहे. परफेक्ट आपल्याला ही अशीच हवी होती. तर बघा या कोथिंबीरीपासून तुम्ही आत्तापर्यंत फक्त कोथिंबीर वड्याच खाल्ल्या असतील. पण असं न करता माझ्या या पद्धतीने एकदा थेपले नक्की ट्राय करून बघा. आता आपण लगेचच कणिक भिजवायला घेऊयात. तर त्याकरिता आपली नेहमीचीच गव्हाचीच कणिक वापरायची आहे. तर एका मोठ्या बाउलमध्ये 2 कप गव्हाची कणिक घेतली. हे थेपले चिकट न लागता छान असे खुसखुशीत लागण्याकरिता ना फक्त 1 किंवा 2 चमचे बेसन पीठ घालायचे. मी 1च चमचा घातलं. आता चवीनुसार किंवा रंग छान येण्याकरिता अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे आणि 2 चिमूट आमचूर पावडर घातली. 1 चमचा ठेचलेला किंवा किसलेला लसूणही घालायचा. यामुळे मस्त टेस्ट येते आणि आपला मेन हिरो, मेन सिक्रेट पदार्थ म्हणजे 1 मोठा चमचा ताजं दही घालायचं. दह्यामुळे ना या थेपल्यांना खूप छान टेस्ट येते. थेपले मस्त मऊ लुसलुशीत तयार होतात आणि जास्त काळापर्यंत टिकतात. आता चवीनुसार मीठ आणि फक्त अर्धा चमचा साखर घालायची. साखरेमुळे ना टेस्ट बॅलन्स होते. आता कोथिंबीर अगोदरच धुतलेली असल्यामुळे लगेचच ही पिठामध्ये घालूयात. आता जर तुमची कोथिंबीर जास्त ओली असेल तर ती नुसती अशीच कोरडी पहिले मिक्स करून घ्या. यामुळे तुम्हाला पाण्याचा अंदाज होईल. कणिक सॉफ्ट मळली जाणार नाही. तर बघा या पद्धतीने संपूर्ण पीठ किंवा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. आता यामध्ये थोडं-थोडं करत पाणी घालते आणि घट्टसर परंतु मऊसूत अशी कणिक भिजवून घेते. एकदमच कडक आपल्याला हे पीठ नको आहे, परंतु घट्टसरही हवं आहे. तर त्यामुळे ना पाणी हे अंदाजानेच घालायचं आहे. आपण ही कणिक जर एकदमच घट्टसर भिजवली तर थेपले लाटताना त्यांना चिरा जातील आणि भाजल्यानंतर ते एकदमच असे कोरडे-कोरडे होतील. हे खाताना देखील तोटरा बसल्यासारखे होतील. आणि जर एकदमच पातळ कणिक भिजवली तर आपल्याला हे थेपले लाटताच येणार नाही. तर त्यामुळे मी सांगितलेली ही टिप्स नक्की वापरा आणि बघा या पद्धतीने मऊसूत परंतु घट्टसर अशी कणिक भिजवून घ्या. तुम्ही या पद्धतीने ना सेम टू सेम मेथीचे, पालकाचे देखील थेपले बनवू शकता. पालकाला फक्त पाणी एकदमच कमी वापरावं लागेल. कारण पालक भाजीमध्ये मेथी आणि कोथिंबीरच्या तुलनेमध्ये जरा जास्तच प्रमाणामध्ये ओलावा असतो. कणिक भिजवून झाल्यानंतर अगदी अर्धा चमचा थोडंसं तेल घातलं आणि पुन्हा एकदा हे मऊसूत मळून घेते. यामुळे यामध्ये खूप छान असं ग्लुटन रिलीज होईल आणि आपले थेपले छान असे मऊ लुसलुशीत तयार होतील. आता भिजवलेली कणिक ना जरा वेळ तुम्ही भिजण्यासाठी देखील ठेवू शकता आणि जर वेळ नसेल तर लगेच थेपले बनवायला घेतले तरीही चालणार आहे. मी फक्त 10 मिनिटाकरता याला रेस्ट दिली. आता पुन्हा एकदा हे व्यवस्थित मऊ करून घेते, मळून घेते आणि थेपले लाटायला घेते. तर हे थेपले ना आपल्याला खूपच पातळ असे लाटायचे असतात. त्यामुळे उंडा हा घेताना छोटाच घ्यायचा. आता हे थेपले ना आपल्याला खूप फास्टमध्ये भाजावे लागतात. जास्त वेळ म्हणजेच एकदम कमी आचेवर भाजलेले चालत नाही. त्यामुळे काय करायचं ना, सुरुवातीलाच आपण छोटे-छोटेसे गोळे म्हणजेच उंडे बनवून ठेवायचे आणि एकाच वेळेला संपूर्ण थेपले लाटून घ्यायचे. म्हणजे मग ही प्रोसेस एकदम व्यवस्थित होते आणि आपले थेपले अगदी परफेक्ट तयार होतात. तर त्यामुळे बघा मी एकाच शेपचे भरपूर सारे उंडे तयार करून घेतले. आता हे उंडे ना थोड्याशा कोरड्या पिठामध्ये घोळवून शक्य तेवढे पातळ
आणि गोल आकारामध्ये लाटून घ्यायचे. तुम्हाला जर चौकोनी वगैरे आकार आवडत असेल तर तसेही लाटून घेऊ शकता, काहीच हरकत नाहीये. आणि हो, हे थेपले लाटत असताना आणखी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे थेपला हा अलटपलट करून लाटायचा. यामुळे काय होतं ना, थेपला हा एकसारखा लाटला जातो आणि दोन्ही साईडने खाताना तो अगदी परफेक्ट मऊसूत लागतो. एक साईड जाड, एक साईड पातळ असं लागत नाही. तर बघा इतका हा पातळ, मस्त असा मऊसूत आपला थेपला लाटून तयार झालाय बघा. आता हा मी ताटामध्येच ठेवते, कारण एकाच वेळेला आपल्याला बऱ्यापैकी थेपले लाटून घ्यायचे आहेत. यामुळे आपला गॅस आणि वेळेची बचत होईल. आणि हो, हे लाटलेले थेपले ना जर असे झाकून ठेवा, यामुळे ते सुकणार नाहीत. तर बघा अति जास्त प्रमाणात कोरडं पीठही न वापरता गरजेनुसार कोरडं पीठ वापरून अलट-पलट करून व्यवस्थित असे हे थेपले मी 6 ते 7 लाटून घेतलेले आहेत बघा. ते लगेच तुम्हाला भाजायचे कसे हे सांगते. आता एवढे थेपले भाजून झाले, की पुन्हा एकदा जरा वेळ गॅस बंद करून एकखटी असेच थेपले भाजून घेऊ शकता, लाटून घेऊ शकता. आता हा थेपला भाजण्याकरिता महत्त्वाची टिप्स, गॅस हा गरम असावा. दुसरी टिप्स म्हणजे गॅसची फ्लेम मध्यम ते फुलच असावी. थेपला टाकण्या अगोदर थोडंसं तव्याला तेल लावून घ्या, यामुळे तो चिकटणार नाही. वरच्या साईडने एक थेपला कोरडा वाटला, की मगच हा पलटवून दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचा. आता यांना तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तूप वापरा किंवा तेल वापरा. असंच अलट-पलट करून दोन्ही साईडने खमंग खरपूस थेपला फुल ते मध्यम गॅसवर खमंग असा भाजून घ्या. थेपला पातळ असल्यामुळे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही आणि हा अजिबात कच्चा देखील राहत नाही. तर हे थेपले बघा किती मस्त असे मऊ लुसलुशीत तयार झाले आहेत. यांच्यावरील जी शाईन आहे ना, त्यावरूनच तुमच्या लक्षात येत असेल. तर या भिजवलेल्या कणकेमध्ये साधारणतः माझे 15 ते 18 थेपले तयार झाले आहेत. हे प्रवासामध्ये असू द्यात किंवा सकाळच्या नाश्त्याकरिता, टिफिनकरिता अतिशय बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तयार झालेले थेपले एखाद्या चटणीसोबत, दह्यासोबत किंवा नुसतेच देखील तुम्ही खाऊ शकता. घाईच्या वेळेला तर आरामशीर बनवू शकता, कारण नो फेल रेसिपी आहे, तुम्हाला सहजतेने जमू शकते. हे थेपले ना मला स्पेशली चहासोबत खूप आवडतात. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझी ही रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या खाद्यप्रेमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन चमचमीत झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.